नमस्कार. आज आपण जळगाव जिल्ह्यात म्हणजे खास करून पावसाळ्यामध्ये फिरण्यासाठी काय काय चांगलं आहे यावर बोलणार आहोत. सुरुवात करूया का पाटणादेवी मंदिरापासून. सह्याद्रीच्या कुशीतलं हे ठिकाण आहे. पावसाळ्यात इथली शांतता आणि हिरवळ म्हणजे अजूनच छान वाटते. अगदी. आणि हीच गोष्ट महत्वाची आहे मला वाटतं. एरवी गर्दी असणारी हीच ठिकाणं पावसाळ्यात जास्त खास वाटू शकतात. निसर्गाच्या जवळ गेल्यामुळे इतिहासाशी पण एक वेगळं नातं जोडल्यासारखं वाटतं. आणि ही शांतता लोकांना जास्त भावते. यानंतर लगेच माहिती आपल्याला नेते वाघूर आणि हतनूर धरणांकडे. इथे म्हणजे निसर्गाचं एक वेगळं रूप दिसतं. थोडं रौद्र आणि सुंदर भरलेली धरणं, विशेषतः तापी नदीवरच्या हतनूर धरणातून जे पाणी वाहतं ते दृश्य तर म्हणजे डोळ्यांसाठी पर्वणीच असणार. हो ना. आणि एक लक्षणीय बाब म्हणजे ही धरणं फक्त पाणी साठवण्यासाठी नाहीत. पावसाळ्यात ती स्वतःच एक मोठं आकर्षणाचं केंद्र बनतात. इथून निसर्गाची भव्यता आणि ताकद जवळून अनुभवता येते. आता जरा पद्मालयाबद्दल बोलूया का. तिथे सुंदर डोंगर आहेत, तलाव आहे, पण त्यासोबतच महाभारतातलं भीमकुंड पण आहे. म्हणजे निसर्गरम्यतेसोबत इतिहासाचा पदर, हे कॉम्बिनेशन किती इंटरेस्टिंग आहे ना. पुढे सातपुडा डोंगर रांगांमधलं मनुदेवी मंदिर, विगार वनराई आणि जोरात कोसळणारा धबधबा, यामुळे ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी हे एकदम मस्त ठिकाण आहे. अगदी. सातपुडा पावसाळ्यात खरंच जिवंत होतो. काय म्हणतात त्याला, सगळीकडे हिरवळ आणि धबधबे. मनुदेवीसारखी ठिकाणं निसर्गाच्या जवळ जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी आणि थोडं साहस ॲडव्हेंचर हवा असणाऱ्यांसाठी परफेक्ट आहेत. आणि याच सातपुड्यात पाल हिल स्टेशन पण आहे म्हणे. थंड हवा, शांतता आणि छोटे मोठे धबधबे. पावसाळ्यात फिरायला अजून काय हवं. आणि हो, उंपदेवचे गरम पाण्याचे झरे कसे विसरता येतील. ते तर वर्षभर सुरू असतात, पण बाहेर रिमझिम पाऊस पडत असताना त्या गरम पाण्यात डुंबण्याचा अनुभव तो काहीतरी वेगळाच असेल, नाही का. हो, तो एक मजेदार विरोधाभास आहे खरं तर. बाहेर थंडगार पावसाळी हवा आणि आत उबदार गरम पाण्याचे झरे. हा अनुभव नक्कीच खूप खास असतो.